श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला समृद्धीची देवी म्हणून ओळखले जाते आणि असे मानले जाते की अश्विन पौर्णिमेच्या दिवशी देवी सर्वांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देण्यासाठी पृथ्वीवरती अवतरते. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा बऱ्याचशा भागांमध्ये शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी प्रत्येक घराला भेट देते आणि जे जागृत आहेत त्यांना समृद्धी आणि सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी जागरण करून देवी लक्ष्मीची स्तुती करत भजन, कीर्तन आणि गाणे गाऊन वेळ घालवावा. देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र आणि स्तोत्राचा जप करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीची पूजा केली जाते. तिची 8 रूप आहेत. ती धनलक्ष्मी, राजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी आणि कमला लक्ष्मी तसेच विजया लक्ष्मी या नावाने ओळखली जाते. देवीची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यावेळी पौर्णिमा तिथी ही 16 ऑक्टोबर 2024 वार बुधवारी रात्री 8:41 सुरू होणार आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 4:55 समाप्त होणार आहे. आपल्याकडे उदय तिथीनुसार म्हणजे जी तिथी सूर्याने पाहिलेली आहे त्या तिथीनुसार तो दिवस साजरा करण्यात येतो. पण आपल्याला जी लक्ष्मीची पूजा करायची आहे, ज्यामध्ये इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते, ती पूजा रात्री 12 वाजता करायची आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजता आपण ही सेवा सुरू करणार आहोत, म्हणजेच दुसरा दिवस सुरू होणार आहे आणि 17 ऑक्टोबर रोजी उदय तिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणून ही पूजा मांडणी आपल्याला 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता करायची आहे. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी सेवा इंद्र, चंद्र, कुबेर आणि लक्ष्मी पूजन कसं करायचं आहे, या पूजेदरम्यान तुम्हाला कोणत्या स्तोत्र मंत्राचं पठण करायचंय, म्हणजेच तुम्हाला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे त्या साहित्याचं तुम्हाला नंतर काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, समुद्र मंथनाच्या वेळेस देवी लक्ष्मी जी आहे ती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाली होती, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा दिवस देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. या शुभ दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ आहे. या दिवशी खीर किंवा दूध बनवल्यानंतर रात्रभर चंद्रप्रकाश ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. यासोबतच देवी देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो, ज्यामुळे जीवनामध्ये सुख, शांती आणि संपत्ती सदैव राहते. तर 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता तुम्हाला ही पूजा करायची आहे. पूजा मांडणी कधी करावी, सोबतच यामध्ये जे साहित्य लागणार आहे, नंतर त्या साहित्याचं काय करायचंय आणि आपल्याला रात्री 12 वाजता जी सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये कोणते कोणते स्तोत्र मंत्र आपल्याला पठण करायचे आहेत हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. जिथे पूजा मांडणी करणार आहात तिथे एक चौरंग टाकायचा, त्यावरती पांढऱ्या रंगाचं आपल्याला वस्त्र अंथरायचं आहे. कोणतीही सेवा करत असताना आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. सगळ्यात आधी अग्नी प्रज्वलित करून द्यायचा, धूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. तर इथे तुम्ही बघू शकता सगळं पूजेचं साहित्य मी घेतलेलं आहे. जे जे लागणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर आता अग्नी प्रज्वलित करून घेतलेला आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर बघा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असायला हवी तो म्हणजे हा फोटो. माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असतानाचा हा फोटो कोजागिरी पौर्णिमेमध्ये असायलाच हवा. हा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या आधी नक्की घेऊन या आणि हा फोटो पूजेमध्ये आपल्याला मांडायचा आहे. तर अशा प्रकारे इथे हा फोटो मी ठेवलेला आहे आणि त्यानंतर मग आपल्याला याच्या बाजूला सगळ्यात आधी इंद्राची स्थापना करायची आहे. इंद्र देवतेच्या नावाने आपल्याला एक कलश स्थापन करायचा आहे. तर बघा, कलश स्थापनेसाठी मी एका तामणामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण कलश स्थापन करूयात. तर कलशावरती मी स्वस्तिक काढलेला आहे, 5 रेषा सुद्धा ओढलेल्या आहेत. हा कलश आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा वगैरे वाहून घ्यायचे आहेत. फूल अर्पण करूयात आणि त्यानंतर आंब्याची 5 पानं यामध्ये टाकायची आहेत. कलशावरती नारळ ठेवायचं नाही, कारण हा जो कलश आहे आपण इंद्र देवतेच्या नावाने इथे स्थापन करत आहोत. तर अशा प्रकारे ही 5 पानं या कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहेत. आता त्यानंतर पूजेची सुरुवात ही कधीही गणपतीच्या स्थापनेने होते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, विड्याची 2 पानं घ्यायची आहेत.
अशा प्रकारे जोड पानं घ्यायची. देठ जे आहे ते देवाकडे करायचं. सगळ्यात आधी गणपतीच्या पूजनाने सुरुवात करूया. तर गणपतीच्या पूजेसाठी आपण एक सुपारी घ्यायची आहे. त्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता घ्यायच्या. त्यावरती आपल्याला सुपारी स्थापन करायची आहे. सुपारीवरती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे, पण मी आता फक्त पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने असा अभिषेक करायचा. तामणामध्ये केला तर उत्तमच आहे, पण आता तुम्हाला तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. गंधम समर्पयामी, त्यानंतर अक्षदम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी असं म्हणून गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. आता गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला इथे मध्यभागी आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून तांदळाने चंद्र काढायचा आहे. तर मी इथे प्लेटमध्येच थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही इथे सुद्धा गोलाकार आकारामध्ये चंद्र काढू शकता, कारण पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो म्हणून आपल्याला भरीव असा चंद्र काढायचा. ही झाली चंद्राची प्रतिमा. आता गणपतीच्या पूजनानंतर आपल्याला कुबेर देवांचं पूजन करायचं आहे. तर चंद्रदेव आपण इथे काढलेले आहेत. तर सगळ्यात आधी आपण कुबेर देवतांची पूजा करून घेऊयात. तर इथे परत मी विड्याची जोड पानं घेतलेली आहेत. देठ देवांकडे केलेलं आहे. आणि त्यानंतर परत आपल्याला थोडेसे तांदूळ यावरती ठेवायचे आहेत. तांदळावरती सुपारीच्या स्वरूपामध्ये कुबेर देवांची स्थापना करायची आहे. आणि जशी गणपतीची पंचोपचार पूजा केली अगदी तसेच आपल्याला कुबेर देवांची सुद्धा पूजा करायची आहे. पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने, परत आपल्याला गंध, अक्षत वगैरे कुबेर देवांना अर्पण करायचं आहे. आणि फूल अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचा. आता त्या कुबेर देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला चंद्राची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. अशाच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा. आणि अशा प्रकारे आपली चंद्राची पूजा झालेली आहे. आता त्यानंतर देवतेच्या शेजारीच मी अजून 2 जोड पानं ठेवलेली आहेत. आता हा जर फोटो तुमच्याकडे असेल तर इथे वेगळी लक्ष्मी आणि विष्णूंची प्रतिमा ठेवण्याची गरज नाही. पण जर तुमच्याकडे ही प्रतिमा नसेल तर तुम्हाला लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या स्वरूपात सुद्धा एका सुपारीची स्थापना करावी लागेल. तर मी इथे विड्याची पानं घेतलेली आहेत आणि यावरती एका सुपारीची स्थापना करत आहे. आणि ही जी सुपारी आहे ती म्हणजे श्रीहरी विष्णूंची सुपारी आपण स्थापन करत आहोत. याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. तर ह्या ज्या सुपाऱ्या आहेत याचं तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर सगळ्यात आधी आपण पूजा मांडणी बघूयात. आता इथे तुम्ही बघितलं गणपतींची, कुबेरांची, त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि त्याच्या शेजारी आपल्याला देवी लक्ष्मीची सुद्धा एक सुपारी स्थापन करायची आहे. तर अजून एक जोडपान मी घेतलेलं आहे. त्यावरती परत अक्षदा आणि ही जी सुपारी आहे ही देवी लक्ष्मीची सुपारीच्या स्वरूपामध्ये स्थापना करूयात. आणि तिला पण आपल्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपण ह्या 4 सुपाऱ्यांचं पूजन केलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय की लक्ष्मीनारायणाचा हा फोटो कोजागिरी पौर्णिमेमध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फोटो असला तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यानंतर आपण इथे इंद्रदेवतेच्या स्वरूपामध्ये कलश स्थापन केलेला आहे. यावरती आपल्याला नारळ ठेवायचा नाही. हा कलश इंद्रदेवांचं प्रतीक आहे. त्यानंतर ही जी पहिली सुपारी आहे ही गणपतींच्या स्वरूपात ठेवलेली आहे. त्यानंतर कुबेर देवता, इथे श्रीहरी विष्णूंची सुपारी आणि इथे देवी लक्ष्मीची सुपारी. त्यानंतर इथे गोलाकार चंद्र काढलेला आहे. मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे, तुम्ही खाली पण काढू शकता, हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत. तर ही पूजा मांडणी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस केली तरी हरकत नाही, कारण दिवे लागणीची वेळ सुद्धा लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे आपल्याला ही पूजा मांडणी करून ठेवायची आहे. सेवा मात्र आपल्याला रात्री 12च्या नंतर करायची आहे. आता ही सेवा करण्यासाठी जर तुम्हाला जास्त वेळ लागणार असेल तर तुम्ही 11:30 किंवा 11 वाजता सुद्धा या सेवेला बसू शकता. आता सेवेमध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा म्हणजे आपल्या गुरुच्या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 1 माळ विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा. विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे? ओम नारायणाच्या विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, या मंत्राचा 1 माळ जप करायचा. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा महालक्ष्मीचा मंत्र आहे. याचा सुद्धा तुम्हाला 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर कुबेर मंत्राचा 1 माळ तुम्हाला जप करायचा आहे. हे सर्व मंत्र नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत, किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा म्हणजे गुगलवर किंवा यूट्यूबवरती सुद्धा लावून देऊ शकता, हरकत नाही.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. मराठीमध्ये वाचा किंवा संस्कृतमध्ये वाचा, पण तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आवर्जून करायचं आहे. 16 वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण कसं करतात? 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती म्हणायची. प्रत्येक वेळी फलश्रुती तुम्हाला पठण करण्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला गीतेचा 15वा अध्यायाचं पठण करायचं आहे. गीतेचा 15वा अध्याय नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये सुद्धा आहे, किंवा श्रीमद भागवतामधला 15वा अध्याय तुम्ही पठण करू शकता, किंवा ऑनलाईन तुम्ही PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करून घ्या आणि त्याचं पठण तुम्हाला रात्री 12 वाजता करायचं. आणि रात्री 12 वाजता जी तुम्ही बासुंदी तयार केलेली आहे, आता इथे मी दूधच ठेवलेलं आहे, तर बासुंदीचा नैवेद्य तुम्हाला इथे अर्पण करायचं. त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अमृताचा वर्षाव होत असतो, त्यामुळे या चंद्राच्या प्रकाशात तयार केलेली बासुंदी देवांना नैवेद्यात अर्पण करत असताना स्क्रीनवरती दिलेल्या मंत्राचं पठण करायचं आहे. आरोग्याविषयीच्या काही तक्रारी असतील तर या मंत्राच्या पठणाने त्या दूर होतात आणि त्यानंतर ही बासुंदी प्रसादा स्वरूप सर्वांनी प्यायची. तर बघा, कोजागिरी म्हणजे कोजागिरी, कोण जागरण करत आहे. लक्ष्मी त्याच ठिकाणी येते, त्याच ठिकाणी ती नांदते जिथे कोजागिरीच्या दिवशी तिच्यासाठी जागरण केलं जातं. जागरण म्हणजे लोळत पडणे किंवा TV बघत बसणे असं नाही, तर जी व्यक्ती कोजागिरीच्या दिवशी तिची सेवा उपासना करते, असा फोटो ज्यांच्या घरी आहे, म्हणजे श्रीहरी विष्णूंचे पाय दाबत असलेल्या लक्ष्मीचा फोटो ज्या घरी आहे, ज्यांच्या घरी श्रीहरी विष्णूंचं पूजन केलं जातं, तिथून लक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी जागरण करून, म्हणजेच रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत जागरण करून बासुंदीचा नैवेद्य अर्पण करून ही सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही. त्यामुळे आवर्जून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेवढ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर ही बासुंदी जी आहे ती आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी मिळून खायची आहे. दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे घराबाहेरच्या व्यक्तीला द्यायची नाही. आणि सत्यनारायणाची सेवा पण आपण संध्याकाळी करणार आहोत, त्याच्या बाजूलाच आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. तर अशा प्रकारे पूजा मांडणी केल्यानंतर तुमच्या घरावरती देवीचे कृपाशीर्वाद लाभतील. देवी अखंड राहण्यासाठी, म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे. कारण लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी, अखंड ठेवण्यासाठी ही सेवा आपल्याला करावी लागेल. तर बघा, ज्या सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरलेल्या आहेत, या 4 सुपाऱ्या तुम्हाला या कायमस्वरूपी पुढच्या वर्षीपर्यंत तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. एका डब्बीमध्ये ठेवा किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा, हरकत नाही. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. आणि ह्या सुपाऱ्या ज्या जुन्या आहेत, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुमच्या सुपाऱ्या असतील तर त्या तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत. ह्या सुपाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजन केलेल्या, या अभिमंत्रित केलेल्या आहेत, ज्या सेवा केलेल्या आहेत आपण, त्यामुळे त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत. आणि तुम्ही त्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे तुमच्या तिजोरीमध्ये देवी लक्ष्मी अखंड राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ह्या सुपाऱ्या देखील तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये वर्षभर ठेवायच्या आहेत. पुढच्या वर्षी त्या विसर्जित करायच्या. तर अशा प्रकारे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजाविधी करायची आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र, चंद्र, लक्ष्मी, कुबेर पूजन कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.